नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला 38 साईजचे फोर्टक्स ब्लाऊजचे पेपर कटिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर हा मी डबल फोल्डेड कार्डशीट पेपर घेतलेला आहे आणि त्याला स्केलच्या सहाय्याने सरळमध्ये एक रेष आखून घेतली. तर बघा, ब्लाऊजची उंची होती 14 इंच, त्यामध्ये 1.5 इंच सिलाई मार्जिन मी ॲड केलेलं आहे, कारण फ्रंट आणि बॅक सोबतच काढणार आहे त्यामुळे. आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं दोन्ही साईडला. पुढे सुद्धा तसंच मार्किंग केलं. 15.5 वरती मी मार्किंग करून बघा स्केलच्या सहाय्याने सरळमध्ये रेष आखून घेते. तर आपल्याला ही ब्लाऊजची उंची भेटलेली आहे. तर 38 साईजमध्ये पुढचा गळा हा 6.5चा आहे आणि पाठीमागचा हा जो आहे ना तर 10चा आहे. तर त्यामुळे मी 5.5चे शोल्डर आणि 6चा मोंडा घेतलेला आहे. आणि बघा, तिथून सुद्धा 5.5 शोल्डर आहे का ते चेक केलं. यानंतर 38चा चौथा भाग घेतलेला आहे आणि पुढे 2 इंच सिलाई मार्जिन अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं बघा. यानंतर कंबर होती 34 इंचाची, तर 8.5चं मार्किंग केलं. पुढे 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच सिलाई मार्जिन अशा पद्धतीने इकडे सुद्धा मार्किंग करून घेतलं. आणि बघा, ही फिटिंगची आपली लाईन झालेली आहे. असा बॉक्स ड्रॉ करून घेतला. तर मागच्या मोंड्यासाठी 1.25 इंच आणि पुढच्या मोंड्यासाठी 1.25 इंचावरती मी मोंड्याचा आकार देणार आहे. तर बघा, स्केलच्या सहाय्याने देत असते मी नेहमी, सेंटर काढून आकार देत असते, परंतु आता स्केलनी बघा अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे. पुढच्या आणि मागच्या मोंड्याचा आकार हा सरळच असाच देऊन घ्यायचा. दोन्ही मोंड्याचा व्यवस्थित आलाय का चेक करायचं, नाहीतर आपण सेंटर काढून घ्यायचं टेपनी. आणि तशा पद्धतीने दोन्ही साईडचं सेंटर काढून तसा जरी मोंड्याचा आकार तुम्ही दिला तरीसुद्धा चालतं. तर बघा, मी स्केल यूज करून आकार देत आहे. बरोबर असा व्यवस्थित स्केल ठेवून अशा पद्धतीने मी आकार देऊन बघा सेंटर आलं आहे का तर ते चेक करून पाहिलं. तर बरोबर जी स्केल आपण ठेवून आकार दिला होता आता न सेंटर काढतासुद्धा आकार असा पद्धतीने आलेला आहे. तर 2.25ची मी गळारुंदी घेतलेली आहे. आणि बघा, पुढच्या साईडचं आपण आधी मार्किंग करणार आहोत, तर त्यामुळे मी 6.5 वरती मार्किंग केलं पुढच्या गळ्याचं अशा पद्धतीने. आणि खालच्या साईडने 2.5 इंचावरती मार्किंग करून हा मी बॉक्स आहे तर तो ड्रॉ करून घेतला. आणि यालासुद्धा आपण गोलाकार देऊन घ्यायचा. पुढच्या गळ्याला यालासुद्धा गोलाकार देऊन घेतला. तर बघा, बरोबर उंची आहे का तर ते चेक केलं. खालच्या साईडनी योगपट्टीसाठी मी 3.5 इंच आणि 3 इंचावरती एक मार्किंग केलं आणि फिटिंगच्या साईडने 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आणि ते जे 3 इंच आहे तर त्या मार्किंगला जुळवून घेतलं. आणि बघा, 3 इंचावरती आपण योगपट्टीला अशा पद्धतीने उतरता असा मी आकार देऊन घेते. व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा योगपट्टीला. तर 3 इंचावरनंच मी आकार देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने आकार दिल्याच्या नंतर बघा, जे टक्स पॉईंट आहे ना, आपल्याला 4 टक्स कटिंग करायचं आहे, तर उंचीमध्ये 2.5 इंच घेतला आणि रुंदीमध्ये मी 4 इंच घेतला. आणि तिथून क्रॉसमध्ये बघा आपण 1.5 इंच दोन्ही साईडला मी ठेवून घेतलं आणि मोंड्याच्या साईडला 2.5 इंच खाली घेतलं. आणि असे 4 टक्सचे मी 4 पॉईंट काढून घेतले. तरी इकडच्या साईडला आहे तर ती खालून मी जी फिटिंगची साईड आहे त्या साईडने 1 इंच वरती घेतलं. मोंड्याच्या साईडला 1/2 इंच पुढे घेऊन अशा पद्धतीने आपले 4 टक्सचे 4 पॉईंट झालेले आहेत, बघू शकता. तर बरोबर असे आपले टक्स पॉईंट आपल्याला भेटलेले आहेत. तर बघा, अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं. आणि जो मेन टक्स आहे ना, हा उभा टक्स, तो 1.25 इंच म्हणजे टोटल 1.5 इंचाचा घ्यायचा. आणि बाकीचे जे टक्स आहेत ते सर्व अर्धा इंचाचे घ्यायचे. तर तशा पद्धतीने मी मार्किंग करून घेते. तर आपण पलीकडच्या टक्ससाठी बघा गळ्याच्या साईडला आपण 1/2 इंच ऑलरेडी उंचीमध्ये वाढवलंच होतं. तर हे 1.5 इंच आणि मोंड्याच्या साईडने 1/2 इंच, तर अशा पद्धतीने मी एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे. तर जेवढे आपण टक्स वाढवतो का तर तेवढं पुढे सिलाई मार्जिन वाढवायचं, योगपट्टी वाढवायची नाही. तर अशा पद्धतीने बघा मी वाढवून घेतलं आणि लगेचच कटिंग करून घेते. कारण बॅकचा पार्टसुद्धा आहे, तर गळा वगैरे मी कट न करता फक्त मोंड्याची साईड आणि खालची उंचीची साईड आहे ना ती फक्त मी कट करून घेतलेली आहे. आणि यानंतर हे जे 2 पार्ट आहेत ना तर ते सेपरेट करून घेते, जेणेकरून बॅकचा पार्टचा आपल्याला मार्किंग करता येईल. अशा पद्धतीने मी सेंटरवरनं कट करून घेतलं बघा. आणि खालच्या साईडची फक्त फिटिंगची मार्किंग करून घेतली. यानंतर मी तुम्हाला कशी मार्किंग करायची, कुठे काय कमी जास्त करायचं तर ते सुद्धा दाखवते. आता फक्त फ्रंट पार्ट आपण घेतलेला आहे, तर फ्रंट पार्टचा मी गळा कट करून घेते सर्वात आधी.
तर गळा कट करून घ्यायचा. यानंतर जो पुढचा मोंडा आहे का, तर तो सुद्धा जो आहे खालच्या साईडने दिलेला तो सुद्धा आपण कट करून घेतला. आणि योगपट्टी जी आहे ती वाढीव नाही घ्यायची, तर ती तशा पद्धतीने मी कट करून घेते. तर बघा, योगपट्टी आणि फोरटक्सचे आपल्याला पार्ट पेपर कटिंगचा भेटलेला आहे. ज्यावेळेस आपण कटिंग करू त्यावेळेस जे टक्स पॉईंट आहेत का त्याला होल करायचे आणि तशा पद्धतीने डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून घ्यायचं. तर उंचीमध्ये आपण फक्त मागच्या पार्टसाठी 1 इंच वाढवत असतो, तर 15 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. शोल्डर मोंडा बरोबर आहे का, तर त्या पद्धतीने मी मार्किंग करून घेत आहे. शोल्डर हे 5.5 इंच, मोंडा 6 इंचाचा आणि खालच्या साईडने अर्धा इंच आपल्याला मायनस करायचं आहे. कारण मागच्या पार्टसाठी आपण करत नसतो. तर फिटिंगचं जे आहे, फिटिंगची टीप आहे, जे एक्स्ट्रा आपण मार्जिन वाढवलं होतं फ्रंट पार्टसाठी तिथून नाही, तर जेवढं फिटिंग आहे चौथा भाग आपण छातीचा आणि कमरेचा घेऊन जे 2 इंच सिलाई मार्जिन घेतलं होतं ते तिथून स्केलच्या साहाय्याने सरळ रेष आखून घेतली. तर बघा, पाठीमागचा गळा 10 इंचाचा मी मार्क करून घेतला. खालच्या साईडने 2.25 वरती मी मार्किंग करून घेतलं आणि वरच्या साईडला 2.25 इंच असं मार्किंग करून घ्यायचं. आणि बघा, याला जो आहे तर याला गोलाकार मी देऊन घेते. तर स्केलच्या साहाय्याने याला सुद्धा व्यवस्थित असा हा गोलाकार द्यायचा. तर बघा, गोलाकार देऊन घेतलेला आहे आणि जे जे एक्स्ट्रा होतं तर ते आपण सर्व कटिंग करून टाकूया. तर खालच्या साईडला अर्धा इंच जे एक्स्ट्रा होतं ते सुद्धा कट केलं आणि फिटिंगच्या बाजूला जे आपण एक्स्ट्रा सिलाई मार्जिन घेतलेलं होतं तर ते सुद्धा मी कट करून टाकलं. कारण फ्रंट पार्टच्या टक्ससाठी आपण ते घेतलेलं होतं. मोंड्याच्या साईडने जास्त काय कटिंग करायची गरज नाही, आपण ऑलरेडी कटिंग केलेलंच होतं मोंड्याच्या साईडला आणि गळासुद्धा कटिंग करून घेतला. तर अशा पद्धतीने आपले तिन्ही पेपर पॅटर्न झालेले आहेत. बाही तुम्ही कमी लांब असते किंवा छोटी असते तर त्यानुसार तुम्ही त्याचं पेपर कटिंग करा. तर अशा पद्धतीने पूर्ण पेपर कटिंग झालेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला कुठल्या साईजचे पेपर पॅटर्न दाखवायचे असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर चला, बाय, टेक केअर.